हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात रेल्वे पुलाची उभारणी केल्यानंतर आता भारतीय रेल्वेने समुद्रात नवा पूल बांधलाय। तमिळनाडूत नवा पंबन पूल यशस्वीपणे उभारण्यात आलाय। भर समुद्रात बांधलेल्या सेतूच्या माध्यमाने आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षा यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे। येत्या महिन्याभरात हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन आहे, याचा आढावा घेतलाय पुढारी न्यूजचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। दोनही बाजूला समुद्राच्या खवळणाऱ्या लाटा आणि वेगवान हवा आणि यामधून रेल्वेने प्रवास कदाचितच कोणीतरी केला असेल, कारण की हा रोमांचक असा प्रवास अनुभवायचा असेल तर तुम्हाला रामेश्वरम म्हणजे तामिळनाडूमध्ये यावं लागेल। तामिळनाडूमध्ये हा पंबन ब्रिज जो समुद्रातील सगळ्यात पहिला असा सर्वात लांब 2.8 किलोमीटरचा हा समुद्री मार्ग आहे आणि या ब्रिजच्या खालून जहाज सुद्धा म्हणजेच बोटी सुद्धा मोठी जहाज या ब्रिजच्या खालून जातात आणि ज्यावेळेस जहाज जातात त्यावेळेस हा ब्रिज वरती जातो। जुना ब्रिज आपण पाहतोय, जुना ब्रिज जर आपण पाहिला तर या जुन्या ब्रिज मध्ये दोन्ही बाजूने हा ब्रिज ओपन व्हायचा आणि याला मनुष्यबळ सुद्धा तितकंच लागायचं। या ब्रिजचं सगळ्यात महत्त्वाचा विषय हा ग्रीन ब्रिज आहे, म्हणजे जे चालणार आहे इलेक्ट्रिसिटीवर चालणार आहे, त्यामुळे आपण प्रकृतीची खूप रक्षा करणार आहोत। धूर वगैरे नाही, बाकी पेट्रोल डिझेल वगैरेचा वापर नाही होणार, त्यामुळे ते बचत होणार आहे। कार्बन जे उत्सर्जनचं ते कमी होणार आहे। ह्याची उंची जास्त असल्यामुळे छोटे मोठे जे जहाज आहेत त्यांच्याकरता ब्रिज उघडण्याची आवश्यकता नाही आहे, असं ह्याच्या खालून निघू शकता। हे दोन्ही हे मधला फरक दाखवतो तो खूप खाली आहे। त्याला वर घेण्याकरता 16 माणसं लागायची, त्याला वेळ भरपूर लागायचं, 40 मिनिटाच्या सुमारास मिनिमम लागायचं। हा जो आहे ह्याला वर घेण्याकरता इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम वापरले, ज्याच्यामुळे ह्याला वर घेताना फक्त 5 मिनिटं 30 सेकंड लागतात, खाली घेताना 5 मिनिटं लागतात। ह्याचं एक वैशिष्ट्य अजून असं आहे की जर 50 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त वाऱ्याचा प्रवाह असेल, स्पीड असेल, तर हे मूवमेंट होणारच नहीं, आपोआप ऑटोमेटिकली ते थांबून जातं। जी बिल्कुल, देखिए भारतीय रेल जिस तरह के ट्रांसफॉर्मेशन से गुजर रही है उसका ये भी एक बहुत बड़ा उदाहरण है। ये जो हमने पंबन ब्रिज, नई पंबन ब्रिज की कंस्ट्रक्शन जो ऑलमोस्ट अब कंप्लीट है, ये 2 किलोमीटर से लंबी ब्रिज है। इसके 100 स्पैन्स हैं और इन 100 स्पैन्स में से जो एक स्पैन खास है जो 70 मीटर से थोड़ी ज़्यादा बड़ी, जो इसकी मेन स्पैन है जो वर्टिकल लिफ्ट होती है, मोर देन 17 मीटर्स ये ऊपर चली जाती है, जिससे नीचे जो है फेरी, स्टीमर ये सब पास कर सकते हैं। बिल्कुल, तो इसको बनाने में ये बहुत ही चैलेंजिंग वर्क था और एकमात्र इस तरह का भारत का ब्रिज है जो वर्टिकल लिफ्ट सिस्टम है जिसमें, और बीच में 2 साल वर्क बंद रही, उसके बाद वापस वर्क चालू हुई और अब जो है ऑलमोस्ट कंप्लीट हो चुकी है। बहुत सारे अदर चैलेंजेस भी हैं, जैसे कि आप देख सकते हैं जिस तरह से ये ब्रिज जिस जगह पे बनी हुई है, चाहे वो तेज गति की विंड हो या फिर नीचे वेव्स हो, तो इस सेटअप में जो है इस तरह के बड़े इंजीनियरिंग प्रोजेक्ट को कंप्लीट करना वो अपने आप में बहुत चॅलेंज था। त्यामुळे एक अविस्मरणीय क्षण आणि अद्भुत असा नजारा समुद्राच्या मधोमध असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हा असा पंबन ब्रिज एक आपलं वेगळेपण या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतो। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा नवीन पंबन ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।